आज 5 मार्च 2024 मंगळवार, माघ मास कृष्ण पक्ष, तिथी नवमी। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट, समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत। मुंबई ते नागपूरमधील अंतर मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या आणखीन एका टप्प्याचं लोकार्पण सोमवारी होत असून या नव्या टप्प्यामुळे आता मुंबई ते शिर्डी हा प्रवास आणखीन सुकर आणि सुसाट होणार आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पाडणार आहे। आता समृद्धीचा भरवीर ते इगतपुरी असा साधारण 23 किलोमीटर अंतराचा टप्पा तुमच्या सेवेत सज्ज झाल्यामुळे नागपूर ते इगतपुरीचा मार्गही यामुळे मोकळा झाला आहे। स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी डीप कनेक्ट चर्चासत्र आयोजित, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ही सहभागी। संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी डीप कनेक्ट सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते। राजनाथ सिंग यांनी या चर्चासत्राला संबोधित केले। ते म्हणाले की कोणताही देश सर्वोत्तम तंत्रज्ञानाची माहिती देत नाही तर देशांकडून घेतलेल्या तंत्रज्ञानाचाही आपल्या शिक्षणाचाही काही संबंध नाही। आपण ते स्वदेशी विकसित केले तरच हे घडू शकतं। ते पुढे म्हणाले की आम्ही तरुणांना नवीन कल्पना आणण्यासाठी प्रोत्साहित केले आहे। संरक्षण क्षेत्रातील नाविन्य आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी इनोव्हेशन ऑफ डिफेन्स एक्सलन्स आणले आहे। IDEX अदिती योजनेसाठी मी संरक्षण उत्पादन विभागाचे अभिनंदन करतो। मी या नावाने विकासाची सुरुवात करू इच्छितो आणि त्याचे अभिनंदनही करू इच्छितो। याचा अर्थ देवांची आई असा आहे। भारतीय नौदलाला मिळणार सी हॉक हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन, जाणून घ्या काय आहे याची खासियत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग कोची येथील INS गरुड इथे सी हॉक हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनचा समावेश करतील असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले। पाणबुडी विरुद्ध युद्ध शोध आणि बचाव कार्यासाठी तयार करण्यात आलेल्या या हेलिकॉप्टरचा समावेश हा भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणात महत्त्वाचा क्षण असेल। सी हॉक्स प्रगत शस्त्रे, सेन्सर आणि एव्हिओनिक्स सूटने सुसज्ज असेल। मल्टी रोलर हेलिकॉप्टर MH-60 रोमियो सीहॉकचा स्क्वॉड्रन 6 मार्च रोजी नौदलात सामील होणार आहे। ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरची ही सागरी आवृत्ती असेल। सीहॉक्स इंडियन नेव्हल एअर स्क्वॉड्रन 334 म्हणून कार्यान्वित केले जातील असे एका अधिकाऱ्याने सांगितले। सीहॉक्स हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनच्या समावेशामुळे नौदलाची लढाऊ क्षमता आणखीन वाढेल। अंमली पदार्थांच्या व्यापाराला पूर्णपणे चिरडण्यासाठी कठोर पावले उचलली गेली आहेत। अमित शहा यांनी दावा केला की मोदी सरकारच्या नार्को व्यापाराबाबत कठोर पद्धतीचे परिणामकारक परिणाम दिसून आले आहेत। त्यामुळे अटकेची संस्था आणि अंमली पदार्थ जप्त करण्याचे प्रमाणही वाढले आहे। ते म्हणाले की अंमली पदार्थ जप्त करण्यात आणि गुन्हे दाखल करण्यात वाढ झाली आहे। अंमली पदार्थ मुक्त भारत ही आपल्या भावी पिढींना सर्वात मोठी भेट आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात अंमली पदार्थाच्या व्यापाराला पूर्णपणे चिरडण्यासाठी कशी कठोर पावले उचलली आहेत याची आठवण करून दिली। निवडणुकीत खोट्या विधानांवर कारवाई होणार, निवडणूक आयोगाची परवानगीही कमी होऊ शकते। निवडणूक प्रचाराच्या घसरत्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर आणि राजकीय पक्षांना प्रचारादरम्यान केवळ मुद्द्यांवरच चर्चा करण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आता खोटी विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे। आयोगाच्या म्हणण्यानुसार जात, धर्म, महिला इत्यादींशी संबंधित कोणत्याही प्रकारचे चुकीचे किंवा खोटे विधान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाईल। अशा उमेदवारांवर विहित नियमानुसार कारवाई केली जाईल, ज्यामध्ये त्याला निवडणूक प्रचारापासून रोखलेही जाऊ शकते। याशिवाय नियमानुसार त्याच्यावर फौजदारी गुन्हेही दाखल होऊ शकतात। गरज पडल्यास स्टार प्रचारकांची संख्याही कमी करता येईल। मुस्लिम देशात जमले हिंदू भाविक, एका दिवसात 65,000 लोक पोहोचले अबुधाबीच्या BPS मंदिरात। अबुधाबी संयुक्त अरब अमिराती इथे बांधलेले हे धार्मिक स्थळ BAPS हिंदू मंदिर रविवारपासून सर्वसामान्यांसाठीही खुले झाले आहे। पहिल्या दिवशी मंदिरात पोहोचणाऱ्या भाविकांच्या संख्येने 60,000चा आकडा पार केल्याची आकडेवारी सांगते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्येच या मंदिराचे उद्घाटन केले होते। मीडिया रिपोर्टनुसार 40,000हून अधिक भाविक सकाळी बस आणि कार मधून आले तर सायंकाळी हा आकडा 25,000 वर पोहोचला। विशेष म्हणजे एवढी गर्दी असतानाही प्रत्येक जण कोणतीही धक्काबुक्की न करता दर्शनासाठी रांगेत थांबलेले दिसले।
पोलिसात भरती व्हायचे, आजपासून भरा ऑनलाईन अर्ज। शासनाने राज्यात 17,000 पोलीस शिपायांची भरती करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती, परंतु भरती जाहीर होत नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधूक वाढली होती। अखेर शासनाने भरती जाहीर केल्यानंतर युवकांनी सुस्कारा सोडला आहे। या भरतीमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात 117 तर नाशिक ग्रामीण मध्ये 32 रिक्त जागांवर पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे। त्यासाठी पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर भरती संबंधीतील माहिती देण्यात आली असून यावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज उमेदवारांना सादर करता येणार आहे। आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च पर्यंत देण्यात आली आहे। कृषी आणि मत्स्यपालन बाबत केंद्र सरकारचं धोरण निश्चित। WTOच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? शेतकरी आणि मच्छीमारांच्या हितासाठी केंद्र सरकारचे धोरण निश्चित असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं। देश आपल्या धोरणावर ठाम असल्याचं ते म्हणाले। जागतिक व्यापार संघटनेच्या WTO बैठकीत ते बोलत होते। भारताने आपल्या शेतकरी आणि मच्छीमारांच्या हितासाठी सर्व प्रकारे हित साधणारे धोरण कायम ठेवले आहे। देशातील 80 कोटी लोकांची उपजीविका आणि अन्न सुरक्षेचा मुद्दा या बैठकीत मांडला। मात्र जास्तीत जास्त मासेमारीला प्रोत्साहन देणाऱ्या अनुदानांवर अंकुश ठेवण्याबाबत कोणतेही एकमत होऊ शकले नसल्याचे गोयल म्हणाले। मतदानासाठी लाच घेणाऱ्या खासदार आणि आमदारांवर कारवाई होणार। सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेत नोटांच्या बदल्यात मतदान यासंबंधी 26 वर्षापूर्वीचा निर्णय बदलला आहे। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेला निर्णय 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने बदलला आहे। आमदार आणि खासदार यांनी सभागृहात भाषण करण्यासाठी किंवा मतदानासाठी पैसे घेतले तर त्यांच्यावर खटला चालणार आहे। म्हणजेच नोटांच्या बदल्यात मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कुठलंही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही। 1998 मध्ये 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाने बहुमताने निर्णय दिला होता की आमदार खासदारांनी नोट घेऊन भाषण केले तर लोकप्रतिनिधींवर कारवाई करता येणार नाही। मात्र सोमवारी उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला। मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटणार, BMCचा मास्टर प्लॅन। मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलवाहिन्या या ब्रिटिशकालीन आहेत, त्यामुळे या जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे मुंबईकरांना वारंवार पाणी गळतीला सामोरे जावे लागते। या पाण्याची गळती रोखण्यासाठी मुंबईला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी येवई जलाशय ते मुलुंड दरम्यान 21 किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे। हा जलबोगदा भूमिगत असणार आहे। हा जलबोगदा 2 टप्प्यात बांधला जाणार आहे। या प्रकल्पासाठी 4,500 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे। हा बोगदा 7 वर्षात तयार होईल। तसेच नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील तलावांमधून मुंबईला दररोज पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो। विविध विकास कामांमुळे पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। भूमिगत बोगदा बांधल्याने पाईपलाईनमधील गळती आणि चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल। सागरी पाळत ठेवण्यासाठी सुरक्षा एजन्सी करणार ड्रोनचा वापर। सागरी क्षेत्रांवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचाही समावेश योजनेत करण्यात येणार आहे। मुंबई आणि गोव्याच्या किनारी भागात पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याच्या योजनांवर विचारमंथन सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। आगामी काळात सागरी सुरक्षा अधिक सुधारण्यासाठी आणि निगराणी वाढवण्यासाठी ड्रोन यंत्रणा तैनात करण्याबाबत अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की कुवेतमधील 3 जण गेटवे ऑफ इंडियावर पोहोचल्याच्या नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर पाळत ठेवण्याच्या यंत्रणेचा आढावा घेण्यात आला। 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी पोखरणमध्ये शक्ती चाचणी। लोकसभा निवडणूक 2024च्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्याच्या भारत शक्ती या सरावात सहभागी होण्यासाठी पोखरणला पोहोचत आहेत। राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये होणाऱ्या या सरावात स्वदेशी विकसित शस्त्रे आणि प्रणालीच्या ताकदीचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे। या सरावात आत्मनिर्भर भारताची झलक पाहायला मिळणार आहे। CDS जनरल अनिल चौहान, भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्यासह अनेक लष्करी अधिकारी या सरावात सहभागी होणार आहेत। भारतीय भूगोल आणि सुरक्षेच्या धोक्यांचा सामना करण्यासाठीच्या धोरणांचा या सरावात समावेश केला जाईल। या सरावाची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिन्ही सेना एकत्र सहभागी होणार आहेत। भारत शक्ती नावाच्या सरावात भारतीय डिझाईन केलेले संरक्षण प्लॅटफॉर्म आणि नेटवर्क आधारित प्रणालीची चाचणी घेतली जाईल।
सेमीकंडक्टर उत्पादनात तैवान चीनचे वर्चस्व संपवण्यासाठी भारत सज्ज। सेमीकंडक्टर हा इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा महत्त्वाचा भाग आहे। ते कार पासून मोबाईल फोन पर्यंत तसेच अगदी वॉशिंग मशीन पर्यंत या सर्व गोष्टीत वापरले जातात। सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये सध्या तैवान, दक्षिण कोरिया आणि चीनचे वर्चस्व आहे। आता भारताने या क्षेत्रात वर्चस्व गाजवण्याची योजना आखली आहे आणि त्यासाठी 10 अब्ज डॉलरची गुंतवणूकही केली जात आहे। IT आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात की यामुळे भारतात सर्वोत्तम डिझाईन केलेले सेमीकंडक्टरचे उत्पादन शक्य होईल आणि सेमीकंडक्टर हे खरे तर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचाच एक महत्त्वाचा भाग आहे। लक्षद्वीप मध्ये भारताने नौदल तळ बांधला तेव्हा मुइझूला धक्काच बसला। मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी आपल्या देशाच्या भारताच्या सीमेवर 24 तास लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहे। त्यासाठी देखरेख यंत्रणा बसवण्याचे कामही सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले। लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावरील भारतीय नौदल तळ INS जटायूच्या उद्घाटनाच्या काही दिवसांपूर्वी त्यांचा आदेश आला होता। लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर बांधलेल्या INS जटायू तळाचे उद्घाटन 6 मार्च रोजी केले जाईल। आम्ही या महिन्यात 24/7 मॉनिटरिंग सिस्टम स्थापित करू। तसेच या प्रणालीच्या स्थापनेमुळे मालदीवला सुरक्षा आणि सार्वभौमत्वाची जाणीव होईल असे मुइझू म्हणाले। लोक सुपारी तंबाखूवर भरपूर पैसे खर्च करतात तर शिक्षणावर खर्च कमी। नमुना सर्वेक्षण कार्यालय ने गेल्या आठवड्यात घरगुती वापर खर्च सर्वेक्षण 2022-23 ची आकडेवारी जाहीर केली होती। यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या खर्चाच्या पद्धतीबद्दल अनेक महत्त्वाची माहिती मिळाली। गेल्या दशकात देशात पान, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन वाढले आहे। लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अशा उत्पादनांवर खर्च करतात। याच काळात शहरी भागातील शिक्षणावरील खर्चाचे प्रमाण 6.9% वरून 5.78% घसरले आहे। हा ट्रेंड ग्रामीण भागातही दिसून आला। इथे खर्चाचे प्रमाण 3.49% वरून घसरून 3.3% आले आहे। शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दाखल केलेली जनहित याचिका मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी। सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला सातत्याने आंदोलन करणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी भारत सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका मागे घेण्यास सांगितले आहे। हा अतिशय गुंतागुंतीचा विषय असून त्यांनी याबाबत प्रसिद्धी स्टंट करण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचनाही त्यांनी वकिलांना दिल्या। न्यायमूर्ती कांत यांनी वकिलाला सांगितले की अतिशय गंभीर मुद्दे आहेत। केवळ प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे या याचिका दाखल करू नका। ज्या व्यक्ती गंभीर आणि वचनबद्ध असतील त्यांनीच या याचिका दाखल कराव्यात। हायकोर्टाने या मुद्द्यावर आधीच काही निर्देश दिले आहेत। हे याचिकाकर्त्याला कळायला हवे असे खंडपीठाने म्हटले आहे। पुढील वेळी सावधगिरी बाळगा, स्वतःचे संशोधन करा, हे गुंतागुंतीचे मुद्दे आहेत असे खंडपीठाने वकिलाला सांगितले। भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली। 64,400 टन कांदा या देशात पाठवला जाईल। 8 डिसेंबर 2023 रोजी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता। 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे। आज वाणिज्य मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली। या अधिसूचनेनुसार भारत सरकार NCEL मार्फत UAE आणि बांगलादेशाला 64,400 टन कांदा निर्यात करेल। यामध्ये बांगलादेशाला 50,000 टन कांदा आणि UAEला 14,400 टन कांदा पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे। मूडीजने 2024 साठी भारताचा GDP अंदाज 6.8% पर्यंत वाढवला आहे। काय आहे कारण? जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.1% वरून 6.8% केला आहे। ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला। या कालावधीत GDP 8.4% वाढला आहे। दीड वर्षात GDP ची सर्वात वेगवान वाढ झाली आहे आणि रॉयटर्सने सर्वेक्षण केलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या 6.6 अंदाजापेक्षा खूप पुढे आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेने 2023 मध्ये चांगली कामगिरी केली आहे। 2023 मध्ये अपेक्षेपेक्षा आम्हाला 2024 च्या वाढीचा अंदाज 6.1% वरून 6.8% पर्यंत वाढण्यास प्रवृत्त केले आहे। मोदींनी केलं सुप्रीम कोर्टाचं कौतुक। ट्विट करत म्हणाले, स्वागतम। वोट फॉर नोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला। त्यानुसार विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी तसेच विधेयकांच्या बाजूने मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या आमदार खासदारांचा बचाव करणारा कायदा रद्द करण्यात आला आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार स्वागत केलं आहे। यासाठी चक्क ट्विट करत हा खूपच चांगला निर्णय असल्याचं म्हटलं आहे।
1400 ज्येष्ठ नागरिक घेणार प्रभू रामाचे दर्शन। 6 मार्चला मनमाडहून निघणार पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस। प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास या संकल्पनेतून येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घडवण्यात येणार आहे। प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे 22 डब्यांची पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस ही दिनांक 6 मार्च 2024 रोजी सायंकाळी 8:10 मनमाड स्थानकातून अयोध्येकडे प्रस्थान करणार आहे। मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे। फडणवीस साहेब आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील। जरांगेचा इशारा। फडणवीस साहेब आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील। जर अशीच दडपशाही सुरू राहिल्यास आधी 2 कोटी मराठे एकत्रित आले होते, आता हाक दिल्यास 4 कोटी मराठे एकत्रित येऊन त्यांना पाणी पाजतील, असे मनोज जरांगे म्हणाले। मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत। दरम्यान आज ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सोलापुरात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे। 44,000 ट्रेनच्या डब्यांच्या दारावर कॅमेरे बसवले जातील, ते इमेज क्रॉपिंग टूलने सुसज्ज असतील। 44,000 डब्यांमध्ये फेशियल रिकॉग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी रेल्वेने टेंडर काढले आहे। या अंतर्गत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, पूर्व रेल्वे आणि अन्य डझनभर रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये कॅमेरे बसवण्यात येणार आहे। या कॅमेऱ्यांमध्ये इमेज क्रॉपिंग टूल असणे आवश्यक आहे, जेणेकरून सनग्लासेस, स्कार्फ आणि चेहरा अर्धा झाकलेला असला तरी ओळखता येईल। फेस रिकॉग्निशन कॅमेरा टिपलेल्या प्रतिमा गुन्हेगारांच्या डेटाबेसशी रिअल टाइम मध्ये जोडल्या जातील, जेणेकरून मॅचिंग करून रिअल टाइम ट्रॅकिंग ही करता येईल। फेस मास्क घातला असला तरी चेहरा 95% अचूकपणे ओळखला जाईल। शेअर बाजारात आठवड्याची दमदार सुरुवात। सेन्सेक्स 73,872 वर बंद। सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली। प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले। सेन्सेक्स 66 अंकांनी वाढून 73,872 वर पोहोचला। निफ्टीनेही 61 अंकाची उसळी घेतली आणि 22,400 वर बंद झाला। तर इंट्राडे मध्ये निफ्टीने 22,440 चा विक्रमी उच्चांक गाठला। तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात। हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। PM मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करून कृपया बेल आयकॉन दाबा, अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।